रघुवीर समर्थ श्रुथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर आज रविवार श्रावण शुद्ध तृतीया शके 1947 दिनांक 27 जुलै 2025. आज समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर निरूपण करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आजची रामवंदना सादर करणाऱ्या नीताताई गीते आणि आज रामदास स्वामी लिखित रामायणावर निरूपण करणाऱ्या आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर 6व्या आवर्तनामध्ये आपण तिसऱ्या रविवारी समर्थ लिखित रामायणाचा आस्वाद घेत आहोत. आणि मला सगळा आनंद होतोय की आता नीताताईंनी खूप रामवंदना छान म्हटलेली आहे आणि रोहिणीताईंबद्दलच प्रथम कृतज्ञता व्यक्त करते. या समूहाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय भोंकाका यांनीही पुन्हा संधी दिलेली आहे आणि आपण सर्व श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे सगळं श्रेय हे श्रीरामांना, श्री समर्थांना, श्री वाल्मिकींना, श्री मारुतीरायांना आहे. त्या सर्वांना वंदन करते आणि आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करीत आहे. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं सन्मार्गं बोधयन्तं जगदुपकृतये दासबोधं विधाय नानासामर्थ्यदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं श्रीसमर्थं. यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मयोक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्यः आराम श्रीसमर्थं प्रणौमितं. अज्ञानतिमितार्को यः सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्त्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं नमः प्रणौमितं. पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दवनभूकृद्य श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवच्छ्री श्रीधरस्वामी विरचितं श्रीसमर्थपञ्चकं स्तोत्रं सम्पूर्णं. श्रीगणेशाय नमः. मङ्गलं कौशलेन्द्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मङ्गलं. वेदवेदान्तवेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मङ्गलं. विश्वामित्रान्तरङ्गाय मिथिलानगरीपतेः भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मङ्गलं. पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया
नन्दिताखिललोकाय रामभद्राय मङ्गलं त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे सेव्याय यमिनां धीरोदयाय मङ्गलं सौमित्रिणा च जानक्या चापबाणासि धारिणे संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मङ्गलं दण्डकारण्यवासाय खरदूषणशत्रवे गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मङ्गलं सादरं शबरीदत्त फलमूलाभिलाषिणे सौलभ्यपरिपूर्णाय सत्त्वोद्रिक्ताय मङ्गलं. मागच्या वेळेला आपण विराधाचा भाग सुरू केलेला आहे, पाहायला सुरुवात केलेली आहे. विराधानं जे आक्रमण केलं, सुरू केले ते, आणि म्हणून समर्थांनी जी श्री रामनामावली, आत्ता रामवंदना फार सुंदर म्हटलेली आहे, पण तशीच त्यांनी स्वतः जी रामनामावली रचलेली आहे त्यातले एक 5-7 वैशिष्ट्ये मी सांगते आणि आपल्या निरूपणाला सुरुवात करते. जटाजुट शोभित जय जय राम, चित्रकूटवासिन जय जय राम, वायस पीडक जय जय राम, भरत कृपाकर जय जय राम, योगधारिन जय जय राम, अरण्यवासिन जय जय राम, विराध छेदक जय जय राम, मुनिजन रंजन जय जय राम, पंचवटीवासिन जय जय राम, फलमूलाशन जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. अरण्यकांडाचा अगदी महत्त्वाचा भाग आता सुरू होणार आहे. आजच मनात आलं की सगळ्या ऋषीमुनींनी श्रीरामांचं केवढं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना दिलासा देण्याचं काम हा श्रीराम आपल्या पत्नीसह आणि लक्ष्मणासह येऊन करत आहे. अत्यंत न्यायवर्तनी असा हा श्रीराम आहे आणि तो इंद्राजसारखा अगदी सन्मान करावा असा सगळ्या ऋषीमुनींना वाटतोय. तपस्वी जनांनी सगळ्यांनी त्याचा अगदी अग्निसमान तेजस्वी अशा त्याचा सन्मान केलेला होता, आदरातिथ्य केलेलं होतं. त्यापूर्वीचंही आपण पाहिलं होतं. अत्री, अनसूया, भरद्वाज प्रत्येकाच्या आश्रमामध्ये त्याचं खूप कौतुक केलं गेलं आहे, त्याचा सन्मान केलेला आहे. आणि रामानं सुद्धा प्रत्येक आश्रमामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की आपल्याला ज्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सगळ्या दूर करीन, तुम्ही काहीच काळजी करू नये. आणि असं म्हणतच ज्या वेळेला त्या आश्रमातून पुढे निघालेले आहेत त्यावेळेला एकदम हा विराध प्रगट होतो, असं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं. आणि त्या दोघांनी तो पाहिला आणि वैदेहीला उचलून त्यांना थेट मांडीवर घेतलेलं आहे आणि मूठ उंचावून तो म्हणतो की ही इतकी सुंदर स्त्री आता माझी पत्नी होईल. रामाला ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलेलं आहे, आपण मागच्या वेळेला पाहिलं की तो असं म्हणतो की मला वनात यायला मिळालं, राज्याचा त्याग करायला लागला, त्याचंही मला फारसं दुःख नाही आहे, पण या जनकाच्या कन्येला आज अशी तिची जी विभत्स किंवा अशी तिची जी प्रतारणा केली जात आहे आणि एका राक्षसानं तिला उचलून घ्यावी, याच्यासारखं माझं दुर्दैव किंवा याच्याचपेक्षा मला दुःख दुसऱ्या कुठलीच गोष्टीचं वाटत नाही. आणि म्हणून त्या सीतेला सोडवण्यासाठी जे उचित असेल ते तू सगळं कर, असं लक्ष्मणाला ते सांगतायत. कारण ही जनकाची कन्या आहे, दशरथ स्नुषा आहे. अत्यंत योग्य आणि कल्याणकारी अशा या माझ्या पत्नीला अत्यंत सुखात वाढलेल्या आणि यशस्विनीला राक्षसाच्या मांडीवर थरथर कापत असताना तिला सोडवण्यासाठी जे करता येईल ते तू कर. कैकेयीच्या आग्रहासाठी हे लक्ष्मणा, जिनं समृद्ध अशा राज्याचा मनपूर्वक त्याग केला
रामानं तर केलाच आहे हो, पण त्याच्या पाठोपाठ ही जी पतिव्रता धर्म पालन करण्यासाठी आलेली आहे आणि ती सदैव बंधनात राहते, अशा सीतेला तू सोडव. आता खरं रामही सोडू शकतच होता, पण लक्ष्मण त्याच्या साथीला आहे आणि एकदम आपलं दुःख आपल्यावर काहीतरी असं झाल्यानंतर माणूस कुणाचं तरी सहाय्य घेतो. राम आत्ता ह्या मनुष्य रूपात वावरतोय, जरी तो राजा असला, जरी अवतार धारण केलेलं असलं तरी. आणि मग आता तो असं सगळं बोलतोय की या वनात, अरे लक्ष्मणा, या वनात आमच्यासाठी ज्या दुःखाची प्राप्ती कैकेयीला अभिष्ट होती, म्हणजे जसं काही आम्हाला दुःख वाटावं म्हणूनच कैकेयीनं आम्हाला पाठवलेलं आहे, आणि जे काही तिला प्रिय होतं, ज्यासाठी तिनं हे सगळे वर मागितले होते, ते सर्व आजच शीघ्रतापूर्वक सिद्ध झाले आहेत. म्हणजे राज्यामध्ये येण्याचं, राज्य सोडून वनामध्ये येण्याचं त्याला फारसं दुःख नाही, पण आता हे सीतेला दुःख मिळायला लागल्यानंतर मात्र त्याच्या जीवाला अत्यंत यातना होत आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की ती दूरदर्शिनी कैकेयी आपल्या पुत्रासाठी केवळ राज्य घेऊन संतुष्ट झाली नाही, तिनं समस्त प्राण्यांना प्रिय असूनही मला वनात धाडलेलं आहे. सगळ्यांचा प्रिय होता. ती माझी मधली माता म्हणतोय आता, बरं का, मधली माता म्हणतोय. कैकेयी यावेळी आता सफल मनोरथ झाली आणि वैदेहीला दुसरा कोणी स्पर्श करील यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट कुठली. मनातल्या वेदना तो व्यक्त करतोय. सौमित्रे, पित्याचा मृत्यू तसेच आपल्या राज्याच्या अपहरणानंही मला इतकं दुःख झालं नव्हतं रे, ते आता झालं आहे. पश्य सौम्य नरेंद्रस्य जनकस्यात्मजामिमां मम भार्या शुभाचारी योग्यां दशरथस्नुषाम् अत्यंत सुसमृद्धा राजपुत्रीं यशस्विनीं कैकेय्या सत्समृद्धं वै क्षिप्रमध्यैव लक्ष्मण यान तुष्यति राज्येन मनसा दीर्घदर्शनी यथाहं सर्वभूतानां हितं प्रस्थापितो वनम् अद्येदानीं सकामास्तु सा माता मम मध्यमा. जे मी आता मराठीत सांगितलं तेच इथं सगळं समर्थांनी वाल्मिकींच्या नुसारच लिहिलेलं आहे, पण काही बदल केलेले असतात. सदामर्षाधिवैदेह्या न मे दुःखतरमस्ति मे. याच्या दुःखतर कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे की इतर दुःखापेक्षा हे दुःख मला अधिक आहे. अरे, डोळ्यात पाणी आणून बोलणाऱ्या ककुत्स पुत्र रामाला रागानं बेभान झालेला, सापाप्रमाणे रागानं फुतकारणारा लक्ष्मण नेहमी लगेच त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. आणि मग सापासारखा तो फुतकार टाकतोय अगदी. आणि तो लक्ष्मण रामाला म्हणतोय, अनाथांचा नाथ असलेला, इंद्राप्रमाणे पराक्रमी असलेला तू, अरे काकुत्सा, मी बरोबर असताना असा उदास आणि हताश का होतोयस? रागानं बेभान झालेला मी आत्ताच या विराधाला माझ्या बाणाने ठार करतो. दीर्घकाळानंतर ही पृथ्वी या विराधाचं रक्त पिईल. दीर्घकाळानंतर, कारण खूप काळ त्यानं इतरांना त्रास दिलेला. खरोखर राज्यलोभी भरताबाबतीत हे खरं व्हायला पाहिजे होतं. इंद्राच्या वज्रानं नाश करावा तसा या विराधाला मी ठार करीन. हे अजिंक्य असे ग्रहपातासारखे कोसळणारे धारधार अस्त्र मी त्याच्यावर सोडीन. या पृथ्वीला अव्याहत पीडा देणाऱ्या या विराधाला मी आत्ताच इथं ठार करीन. अशा प्रकारे सगळं म्हणजे समर्थांनी हे सगळं लिहिलेलं आहे. आणि यातला हा विराधानं आक्रमण केलेला असा जो विराध धावून येतो अशा नावाचा हा सर्ग आहे. आणि आता पुढे त्याला प्रत्यक्ष ठार मारलं जाणार आहे. पितुर्विनाशम सौमित्रे राज्यस्य हरणम तथा परस्पर्शात तु वैदेह्या न दुःखतरमस्ति मे. आत्ता जे सांगितलं ते की याच्यापेक्षा दुःख मला दुसरं कुठलं अधिक नाही आहे. हे वाल्मिकी रामायणात आहे, म्हणजे आपण समर्थांच्यातलं मगाशी पाहिलं. आता इथे पश्य सौम्य नरेंद्रस्य जनकस्यात्मसंभवान मम भार्या शुभाचारी विराधांके प्रवेशिना. किती वाईट वाटलं असेल त्याला. पितुर्विनाशात सौमित्रे स्वराज्य हरणात तथा राज्यकामे मम क्रोधो भरते मे बभूवः
तं विराधं विमोक्षामि वज्री वज्रमि वाचले. आता लक्ष्मणाचे शब्द आहेत हे वाल्मिकी रामायणात. राज्यकामे महाक्रोधो भरते यो बभूवसे तं विरोधे विमोक्षामि वज्रम वज्रधरो यथा. वज्रधारी इंद्राप्रमाणे मी वज्र टाकून त्याच्यावर आता आघात करतो. आणि असं त्या तेजस्वी लक्ष्मणाचं तेजस्वी बोलणं ऐकून त्या विराधाला मजाच वाटते बरं का. म्हणतो हा हा हा. अगदी त्याच्या विकट हास्यामध्ये तो म्हणतोय, अरे तुम्ही कोण दोघं आहात, तरुण ते काय, कुठं जाणार आहात, याचा स्वतःशी विचार करून जरा बोल. अतिशय क्रूर दिसणाऱ्या आणि असं विचारणाऱ्या त्या राक्षसाला इक्ष्वाकू कुलभूषण राम म्हणतो. राम अत्यंत संयमी आहे. दुसऱ्यांनी कसंही वागलं तरी तसा तो त्याच्यावर हे करत नाही. अगदी प्रेमानं तो म्हणजे शांत स्वभावानं म्हणतो, कुलसंपन्न जातिवंत असे नीतिमान नीतिनियम पाळणारे जाणणारे धर्मानुसार आचरण करणारे असे आम्ही दोघं क्षत्रिय आहोत. मला जाणून घ्यायचे की तू इथे दंडकारण्यात कशाला आलेस, का फिरतोयस. सत्याचरणी पराक्रमी अशा रामाला विराध म्हणाला, हे रामा तुझ्याबद्दल मला शंका आहे, पण राघवा माझ्या बाबतीत तू जाणून घे. मी वास्तविक आता तो स्वतःचा सगळा छान परिचय करून देतो. ही रामायणातली एक मला पद्धत फार आवडलेली की विचारलं तू कोण आहेस तर तो फक्त एवढं मी अंध काय असं नाही, आपले माता पिता सगळाच तो सगळा वृत्तांत सांगतो की मी वास्तविक अंधकाचा पुत्र असून शतद्रुता अशी माझी माता आहे. नावं चांगली आहेत बघा, पण पिता अंधक आहे. अंधक नावाचा आहे. पृथ्वीवरील सर्व राक्षस मला विराध म्हणून ओळखतात. परिणामांचा विचार करून हे धाडस सोडून देऊन तुम्ही दोघं इथं जसे आलात तसे निघून जा, पळून जा, नाहीतर तुम्ही दोघं जिवंत राहणार नाहीत. आता त्याच्या भाषेत तो अगदी दरडावून सांगतोय. रागानं लालबुंद डोळे होऊन म्हणजे झालेला तो राम त्या विद्रूप पापी अशा विराध राक्षसाला आता म्हणतो. पण हा कसा बोलतोय ते जरा त्याची संस्कृतमधली वाक्य पहा, श्लोक पहा. पुत्र किलांध कस्याहं माता मम शतद्रुता विराधमिति मामाहु पृथिव्यां सर्व राक्षसाः. पुत्र किल जवस्याहं माता मम शतर्हृदा विराधेति माम आहु पृथिव्यां सर्व राक्षसाः. वाल्मिकी रामायणात जव असं नाव दिलेलं आहे वडिलांचं आणि ह्याचं मात्र सारखंच आहे, पण शतर्हृदा म्हणलेलं आहे आणि तिथं शतद्रुता म्हणलेलं आहे. असे काही लिखाणातले फरक म्हणा किंवा काही बोलण्यातले फरक हे आहेत. उत्सृज्य प्रमदामेताम अनवेक्ष यथा गतौ त्वरमाणौ पलायेथाम नान्यथा जीवितम हिनः. तुम्हाला जिवंतच ठेवणार नाही, पटकन तुम्ही इथून निघून जा असं तो सांगतो. आणि मग राम म्हणतो की क्षुद्रहीन अशा लोकांना मृत्यू नक्कीच शोधत असतो. रामानं त्याला उत्तर छान दिलेलं आहे. तू हिला मिळवून इथं राहू शकणार नाहीस आणि मला आयुष्यापासून अलगही करू शकणार नाहीस. तू मला ठार मारू शकत नाहीस. जसं राम त्या राक्षसाला म्हणत असतानाच तो लगेच रागानं बेभान झालेल्या लक्ष्मणानं आपलं अत्यंत वेगवान असं धनुष्य उचललेलं आहे. कारण त्यांनी त्याला सांगितलं होतं की तुला योग्य ते कर. आणि आपलं धनुष्य सज्ज करून लक्ष्मणानं त्याला बाण जोडून त्वरित बाण त्याच्यावर सोडलेलं आहे. त्या शक्तिमान राक्षसाला खाली पाडलं. पराक्रमी लक्ष्मणानं विराधाचं शरीर छिन्न भिन्न म्हणजे अगदी जखमी करून टाकलं आणि धरतीला त्याचे अग्नीप्रमाणे उष्ण आणि तेजस्वी रक्त जणू काही प्राशन करायला दिलं. अजून पूर्ण मरण पावलेला नाही आहे, पण त्याच्या जखमातून रक्त व्हायला लागलेलं आहे. तत्सज्जम धनुकृत्वा लक्ष्मणो निशितान चरान सुशीघ्रमपि संपन्नम राक्षसं वै न्यपातयत ते शरीरं विराधस्य भित्वा लक्ष्मणबर्हिणः निपेतुं रुधिरादित्या धरण्यां पावकप्रभा. तत्सज्जं धनुकृत्वा रामः सुनिशितान् शरान् सुरशीघ्राभिसंधाय राक्षसं निजघानः ते शरीरं विराधस्य भित्वा बर्हिणवाससः. वाल्मिकी रामायणात ते तसंच आहे.
निपेतू शोणिता दिव्या धरण्यां पावकोपमा, हा अग्नीसारखा आहे तो अगदी. आणि अत्यंत भयंकर असा आवाज काढीत इंद्राच्या ध्वजाप्रमाणे प्रचंड असलेल्या त्या निशाचर राक्षसानं लगेच लक्ष्मणावर भयंकर असा शूळ फेकलेला. आणि तो शूळ चक्राकार फिरत अवकाशातून येत असतानाच श्रेष्ठ अशा रामानं आपल्या 2च बाणांच्या कौशल्यानं अवकाशातच मोडून टाकला. आणि दगडाप्रमाणे मजबूत असा तेजस्वी 3रा बाण अत्यंत कोपाविष्ट रामानं राक्षसावर सोडलेला. आणि त्याचबरोबर दीनवाणीनं बोलण्याचा प्रयत्न करणारा मुखातून रक्त आणि फेस बाहेर टाकत विरात खाली पडला. आधी तो थोडासा जखमी झाला होता आणि गतप्राण झाला. रामाचा म्हणतात ना, एक वाणी एक वचनी असा राम होता, त्यामुळे एका बाणात त्याला ठार मारलेलं. आणि ते सगळेजण रामाचा पराक्रम पाहून सगळे देव देवता गंधर्व आकाशामध्ये जमा झालेले आहेत. आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि रामाला म्हणतात की कौशल्याच्या सुपुत्रा रामा, आज तू सीतेला आणि महापराक्रमी लक्ष्मणाला सुद्धा वाचवलंस रे. कारण लक्ष्मणावर सुद्धा त्यांना आघात केलेलाच होता. कौशल्य आणि अगदी वर्षाच्या रामायणाच्या सुरुवातीला पण हा कौशल्या सुप्रजा राम अशी त्याची जी विशेषणं आहेत ना, ती फार छान वाटतात. कौशल्याची सुप्रजा म्हणजे अत्यंत उत्तम असा पुत्र. त्वया पुत्रेण तारिता वैदेही च महाभागा लक्ष्मणश्च महायशा. अरे राक्षस रामाला मरता मरता म्हणतोय पण की हे नरश्रेष्ठ रामा, तुंबर नावाच्या गंधर्वानं मला शाप दिलेला होता. सगळे जे असे राक्षस आहेत ना, आपण भागवतात सुद्धा पाहतो की त्या वृक्षाच्या रूपात असतील आणि कुठल्या रूपात असतील शकटाच्या, तर त्याच्यातून जे निर्माण होतात जे राक्षस असतात, तर त्यांना कोणीतरी पूर्वी शाप दिलेला असतो. आणि तेच हा सांगतोय की मला शाप दिलेला होता तुंबर नावाच्या गंधर्वानं, आणि त्या शापामुळं मी भयंकर आणि विद्रूप असा राक्षस झालो होतो. तथापि त्याला मी प्रसन्न करून घेतलं. तेव्हा तो म्हणाला होता, म्हणजे नेहमी उशाप ठरलेले असतात, तू खरोखर महापराक्रमी महाबाहू आहेस यात शंका नाही. तसा तू होशीलही, पण दशरथ पुत्र राम जेव्हा पुढच्या युगामध्ये तुला ठार करील तेव्हा तू मूळचं रूप धारण करशील आणि स्वस्थानी जाशील. रंभेवर आसक्त झाल्यामुळं तो सांगतोय, रंभेवर मी आसक्त झाल्यामुळं माझ्या कार्याच्या वेळी मी हजर राहिलो नाही, आणि म्हणून राजानं वैश्रवण राजानंही मला शाप दिला होता की हे महाबाहू रामा, आता तो सांगतोय आपल्या कृपेमुळं या भयंकर अशा शापातून मी आता मुक्त झालो. एवढं बोलतोय बरं का तो. आता मी आपल्या सदनी जाईन, म्हणजे त्याला आता चांगली गती मिळालेली आहे. रामा, तुझं कल्याण असो. हे गुरु, येथून अर्धयोजन अंतरावर जाता जाता तो त्याला किती छान सल्ला देतोय बघा, की हे गुरु, इथून अर्धयोजन असलेल्या अंतरावर असलेल्या अत्यंत तेजस्वी धर्मात्मा पराक्रमी अशा शरभंग मुनींचा आश्रम आहे, आणि तिथं तू आता जाशील किंवा तू जा, आणि माझं जे कलेवर आहे हे इथंच खड्ड्यात टाकायला सांगतो, आणि तू लवकर त्यांच्याकडे जा. ते सुद्धा तुला श्रेयसाचा किंवा शाश्वताचा मार्ग दाखवतील किंवा कल्याण करतील तुझं. आणि हा सनातन धर्म आहे. आणि अशी पद्धत आहे की मृत राक्षसांना खड्ड्यात पुरवलं जायचं, आणि ते त्यांचं कर्तव्यच असतं लोकांचं. अर्ध्यर्धयोजनेतात महर्षी ब्रह्म सन्निधः इतो वसती धर्मात्मा शरभंग प्रतापवान. आता शरभंग ऋषींकडे त्याला जायचे. तत्पूर्वीचा हा विराधाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला, आणि डोळ्यासमोर उभं राहते की कशी म्हणजे छोटी छोटी संकट ही रामावर यायला लागलेली आहेत, आणि त्याला ते दोघंजण अगदी शौर्यानं पराक्रमानं, आणि तो सामर्थ्यशालीच आहे, त्याला ह्या गोष्टी काही अवघड नव्हत्या. आणि तेवढ्यासाठी तर त्याचा इथं म्हणजे वनामध्ये येण्याचा उद्देशच तो होता. कैकेयीचा जरी दुष्ट हेतू आपल्याला वाटत असला तरी कैकेयीनं एका दृष्टीनं एक चांगलं केलेलं होतं की सगळ्या ऋषीमुनींचं संरक्षण करण्यासाठी म्हणून रामानं जावं. आणि एक कवी भास आहे, त्यांनी स्वतःच्या अभिषेक आणि नाटकामध्ये प्रतिमा नाटकामध्ये म्हटलेलं होतं की चुकून तिला 14 दिवस म्हणायचं होतं बरं का, ते ती समा म्हणली, समा म्हणजे वर्ष म्हणली, आणि म्हणून ती 14 वर्ष त्याला जावं लागलं.
अशी काही जण म्हणजे त्याच्यावर कैकेयीची सुद्धा बाजू घेणारे किंवा कैकेयीकडे चांगल्या दृष्टीनं पाहणारे लोक त्याबद्दल असं म्हणतात. तर त्या लक्ष्मणानं पर्वतप्राय अशा विराधासाठी मोठं, कारण तो प्रचंड होता मोठा, आपण जरी छोटासा म्हणत असलो तरी तो तसा प्रचंडच होता आणि मोठा खड्डा खणलेला आहे. घाबरलेल्या सीतेला पहिल्यांदा रामाने सुद्धा आलिंगन दिलं आणि धीर दिलेला आहे. आणि तेजानं झळाळणाऱ्या अशा आपल्या भावाला लक्ष्मणाला राम म्हणतो की अरे हे वन फारच दुर्गम आहे रे. त्याला लक्षात आलं की इथं आपण फार काळ अशा याच्यात राहणं योग्य नाही. याची माहिती असणारं इथं कोणी दिसत नाही आहे आणि आपण लवकरात लवकर शरभंग ऋषींच्या तपोवनाकडे जाऊया. मैथिली सीतेच्या संरक्षणासाठी आपलं हे सुवर्णधनुष्य ते आपण सज्ज करून ते या वनातून पटकन जाण्याचा निर्णय घेतात. आणि दिवसाच असलेल्या ते कसे दिसतात, वाल्मिकी काय किंवा समर्थ काय, उपमा देण्यामध्ये खरंच ह्या संबंध रामायणामध्ये इतक्या सुंदर उपमा दिलेल्या आहेत. त्या आपल्याला अगदी मनामध्ये अशा हे होतात, रुजतात किंवा मनाला आनंदित करतात. तर दिवसा एका वेळेला सूर्यच दिसतो, पण कवी म्हणतायत, समर्थ म्हणतायत की दिवसा असलेल्या सूर्यचंद्राप्रमाणे ते पराक्रमी भासत होते. म्हणजे एक सूर्य आहे आणि एक चंद्र आहे. अशी ह्या विराधाच्या वधाची कथा इथं संपली. आणि आता शरभंग मुनींच्या आश्रमाकडे ते चाललेले आहेत. पर्वतप्राय पराक्रमी शक्तिशाली अशा त्या विराधाला ठार करून हे दोघं तेजाने झळझळकणारे असे शरभंग ऋषींच्या आश्रमाजवळ आले. त्यांना काही वेळ लागत नाही यायला. आणि श्रीरामांनी एक फार अद्भुत असं दृश्य पाहिलेलं आहे तिथं. आकाशात एका श्रेष्ठ, आता काय प्रसंग आहे बघा, खूप छान असं वर्णन केलेलं आहे याचं की शरभंग ऋषींना भेटायला रथावर बसलेला अत्यंत पराक्रमी देवतांचा स्वामी अर्थात इंद्र, त्याचं दर्शन श्रीरामांना झालेलं आहे. तो दुरून दिसतोय त्यांना. जे पृथ्वीला स्पर्श करीत त्यांची अंगकांती सूर्य आणि अग्नी याच्यासारखी झळकत होती, प्रकाशत होती. आणि ते आपल्या तेजस्वी शरीरानं देदीप्यमान होते. त्यांच्या आणखीही बऱ्याच देवता होत्या. त्यांची दीप्ती, सगळी दीप्तिमान आभूषणं असं सगळी चमकत होती. सगळं वर्णन इतके बारकावे सांगितलेले आहेत ना, खरं म्हणजे याची काही गरज पण नाही आहे, पण मला त्याचा आस्वाद घ्यावा असा वाटतो की इतकं सुंदर वर्णन आपल्याला कधी ऐकायला मिळणार, कधी पाहायला मिळणार. त्यांनी वस्त्रसुद्धा निर्मळ परिधान केलेली होती आणि त्याचा रथ आकाशात उभा होता. त्याला हिरव्या रंगाचे घोडे जुंपलेले होते. सगळे बारकावे सांगितले आहेत, म्हणून हरिदाश्व असं त्याला म्हणतात बरं का. आणि श्रीरामांनी जवळून तो रथ पाहिला आणि तो नवोदित सूर्याप्रमाणे प्रकाशित होता. त्याला आत्ता सांगितलं तसं जवळून पाहिल्यानंतर श्रीरामांना खूप आनंद झाला आणि निर्मळ छत्र उघडून त्याच्यावर धरलेलं होतं. नानाविध सूर्याप्रमाणे ते प्रकाशित होत होते म्हणजे इंद्र. आणि ताणले गेलेलं निर्मल छत्र उघडून असं धरलेलं, नानाविध फुलांच्या माळांनी सुशोभित केलेले होते ते. सोन्याच्या दांड्या असलेल्या होत्या आणि श्रेष्ठ आणि बहुमूल्य चौऱ्या त्यांच्यावर वारल्या जात होत्या. व्यजन म्हणजे पंखेही फिरत होते. आणि 2 सुंदर स्त्रिया या चौऱ्या घेऊन देवराज इंद्राच्या मस्तकावर ढाळीत होत्या. आता एवढं त्यांना सगळं बारकावे दिसलेले आहे. समीपे शरभंगस्य ददर्श परमाद्भुतं विराजमानं वपुषा सूर्यवैश्वानरप्रभं असंस्पृशतं शंतं वसुधा ददर्श विबुधाधिपं. विबुध म्हणजे देव, देवांचा अधिप म्हणजे इंद्र. आणि तिथे सगळे गंधर्व, देवता, सिद्ध, महर्षीगण उत्तम वचन बोलत होते. अंतरिक्षामध्ये विराजमान देवेंद्राची स्तुती करत होते. आणि या सगळ्या प्रकारानं शतक्रतू इंद्राचं दर्शन करून श्रीराम काय म्हणतात, लक्ष्मणाला दुरूनच झालेलं आहे दर्शन, की आपण पूर्वी देवराज इंद्राच्या ज्या दिव्य अश्वांच्या विषयी ऐकलेलं होतं ते निश्चितच हे दिव्य अश्व आकाशात विद्यमान आहेत. आणि अरे पुरुषसिंहा, या रथाच्या दोन्ही बाजूला हे जे हातात खड्ग घेतलेले कुंडलधारी 100 युवक आहेत ना, हे नवयुवक 25 वर्षाच्या अवस्थेचे रूप धारण केलेले आहेत. म्हणजे देव कधी वृद्ध होत नाहीत, त्याच्यासाठी हे वर्णन त्यांनी छान केलेलं आहे. असं म्हणतात की देवतांची
सदा अशीच अवस्था असते, म्हणजे ते तरुणच चिरतरुण ज्याला म्हणतो तसं. आणि हे पुरुषप्रवर तसेच दिसून येत आहेत. यांचं दर्शन किती प्रिय वाटत आहे. लक्ष्मणा, सीतेसह तू इथंच थांब असं सांगून ककुत्सपुत्र राम शरभंग ऋषींच्या आश्रमाकडे निघालेले आहेत. तमेव मुक्त्वा सौमित्री मिहैव स्थीयतामिती, तू इथेच थोडा वेळ थांब. अभिचक्राम काकुत्स्थ शरभंगाश्रमं प्रती. आता रामाला येताना इंद्राने पाहिलं. रामाने त्यांना पाहिलेलं आहे, पण इंद्राचं लक्ष नव्हतं रामाकडं. आणि मग लगेच इंद्र काय म्हणतो, ऋषींचा निरोप घेत घेत त्यांना म्हणतो की अहो मुनिवर्य, श्रीरामचंद्र इकडंच येत आहेत आणि जोपर्यंत माझ्याशी काही बोलू लागलेले नाहीत किंवा अजून माझ्याशी बोलत नाहीत, माझ्याजवळ येऊन ठाकलेले नाहीत, त्यापूर्वीच तुम्ही मला इथून दुसऱ्या स्थानी घेऊन चला. कारण या समयी मला रामाशी काही बोलायचं नाही किंवा त्यांची भेट मला घेता येणार नाही. कारण का की त्यांच्याशी भेटणे अत्यंत कठीण आहे. का बरं, तर त्यांच्यावर जे महान कार्य सोपवलेलं आहे, रावणावर विजय मिळवायचा आहे आणि ते कर्तव्य जेव्हा ते पूर्ण करतील त्याच वेळेला मी शीघ्र येऊन त्यांचं दर्शन घेईन. म्हणजे प्रत्येकाला काही मर्यादा असतात. याचं कारण आपल्याला समजतं की रामाला त्याला भेटण्यात आनंद होता, पण इंद्र त्याला का भेटू शकत नव्हता, तर दिलेली जबाबदारी त्यांची पूर्ण झाल्यानंतरच मी त्यांना भेटेन. यानी शीघ्र गई शीघ्रतरम रामो यावन्माम नाभिभाषते कृतार्थमेनं ध्वस्तारिं द्रष्टोस्मिन् चिरादिव. मी अगदी अचिरात म्हणजे लवकरच भेटेन, कारण त्याला खात्री आहे की राम हे कार्य लवकर पार पाडेल. आणि असं म्हणून वज्रधारी शत्रुदमन इंद्रांनी तपस्वी शरभंगांचा सत्कार केला. त्यांना विचारून त्यांची अनुमती घेतलेली आहे आणि आपल्या ते हिरवे घोडे जुंपलेल्या रथाच्या द्वारे स्वर्गलोकास लगेच निघून गेले. छोटे छोटे प्रसंग आहेत, पण त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळतं, काहीतरी समजतं काय करायला पाहिजे. आणि इंद्र निघून गेल्यावर लगेच राम त्या ऋषींकडे पोहोचलेले. तेव्हा शरभंग ऋषी अग्नीची उपासना करत होते. प्रत्येकाचं बघा, क्षणत्यागे कुतो विद्या, तसं हे ऋषीमुनी क्षणाचाही कधी व्यय अपव्यय करायचे नाहीत. लगेच त्यांची अग्नी उपासना सुरू झाली. रामानं आपल्या धाकटा भाऊ लक्ष्मण आणि सीतेसह आता केलाय प्रवेश तिथे. शरभंग ऋषींचं चरणवंदन केलं. विधिवत उपासना करणाऱ्या त्या ऋषींच्या जवळ तो बसला आणि इंद्राच्या आगमनाविषयी ऋषींना त्यांनी विचारलं की का बरं आलेले होते. बघा, आता पुढचं फार महत्त्वाचं आहे. तर शरभंग मुनींनी सुद्धा रामाला सगळं काही सांगितलं की रामा, ब्रह्मलोक प्राप्तीचा मला वर प्राप्त झालेला आहे. प्रत्येक ऋषींचं केवढं मोठेपण होतं आणि ज्यांची इंद्रिय वश नाहीत त्या पुरुषांनाही तो लोक अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे इंद्रिय संयम किती महत्त्वाचा आहे. ब्रह्मलोक त्यांना मिळणार होता, पण ते मिळवण्यासाठी अतिशय उग्र तप मी केलेलं आहे. अरे पुरुषसिंहा, पण हे जेव्हा मला माहीत झालं, बघा त्यांचा आता तो शेवटचा क्षण होता, पण तू येणार आहेस हे जेव्हा मला माहीत झालं, आश्रमाच्या निकट तू अगदी पोहोचलेला आहेस, आणि म्हणून मी निश्चय केला की आपल्यासारख्या प्रिय अतिथींचं दर्शन घेतल्याशिवाय मी ब्रह्मलोकाला जाणार नाही. इंद्र त्यांना नेण्यासाठी आलेला होता. केवढं मोठं भाग्य आहे बघा, पण त्याच्यापेक्षा श्रीराम श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की मी ब्रह्मलोक आणि स्वर्गलोक या ज्या अक्षय शुभ लोकांवर विजय मिळवला आहे, माझ्या या सर्व लोकांना आपण ग्रहण करा. त्यांच्याबरोबर जे काही आहे सगळ्यांचं स्वीकार करा असं ते सांगतात. अहम तु ताम नरश्रेष्ठ वर्तमानमदूरतः ब्रह्मलोकम न गच्छामि यनभ्यर्च प्रियातिथी. प्रिय अशा अतिथीचा सत्कार पूजा केल्याशिवाय मी ब्रह्मलोकाला सुद्धा जाणार नाही. केवढं मोठेपण आहे बघा. अहम ज्ञात्वा नरश्रेष्ठ वर्तमानमदूरतः ब्रह्मलोकम न गच्छामि त्वाम दृष्टा प्रियातिथीम. वाल्मिकी रामायणात थोडे फरक बदल केले. आता ते सांगतात की अरे महान बुद्धिमान सर्वशास्त्र विशारद, रामाची सगळी विशेषणं समजून घेऊन आपण आपल्यात कोणती आणायची ते पाहायचे. आता शरभंग ऋषींनी म्हटल्यावर राम त्यांना म्हणतो की हे मुनिश्रेष्ठ, हे सगळे लोक
हे सगळे लोक तर मी स्वतः मिळवीन, सध्या मात्र ठरल्याप्रमाणे या वनात राहू इच्छितो. मलाही ते असे लोक सगळे प्राप्त करायचे, पण सध्या मी वनात राहणार आहे. आणि राघव रामानं असं म्हटल्यावर जणू 100 यज्ञ करणारा हा इंद्रच आहे असं त्या ऋषींना वाटतं. म्हणजे रामाचं तेज आणि पराक्रम हा इंद्रा सदृशच आहे. आता इंद्र नेहमी पराक्रमी म्हणला जातो म्हणून, खरं राम हे परतत्व आहे, परमतत्व आहे हे आपल्यालाही माहिती आहे. पण आत्ता ज्या पृथ्वी तलावर कार्यासाठी जन्म झालेला आहे त्यामुळे ते त्याला इंद्राची उपमा देतात. आता ते सांगतात की रामा, बुद्धिमान रामा, तू आता सुतीक्ष्ण ऋषींकडे जा. तो वनप्रदेश अतिशय रमणीय आहे आणि तिथं तू वास्तव्य कर. ते तुला सगळे सहाय्य करतील. हे बुद्धिमंता रामा, हाच तुझा मार्ग आहे. पण इथं थोडा वेळ थांब, तोपर्यंत मी अग्नीत आहुती देतो. बघा, आहुती शब्द वापरलेला आहे. प्राणांची आहुती द्यायची आहे त्याला, बाकी आहुती नाही द्यायची. अग्नी प्रज्वलित केला आहे, अग्निपूजन सुरू आहे. आणि थोडा वेळ थांब म्हणतायत. माझी गात्र ही आता थकलेल्या सर्पाप्रमाणे क्षीण झालेली आहेत. त्याच्यासाठी फार सुंदर श्लोक आहे बघा. सुतीक्ष्णमभिगच्छत्वं राम शीघ्रं तपस्विनं रमणीये वनोद्देशे सते वासं विधास्यति. एष पंथा महाप्राज्ञ मुहूर्तं स्थियतामिति. मुहूर्तम, अगदी क्षणभर थांब. यावत जुहोमी, समर्थ म्हणतात यावत जुहोमी. जुहोमी म्हणजे मी समिधा टाकतं ना अग्नीमध्ये समर्पण, तसं जुहोमी. त्वच जीर्णाम त्वचमिवोरगाः. काय सुंदर उपमा दिली. जीर्णाम म्हणजे जीर्ण झालेली, उरग म्हणजे साप, त्वचा म्हणजे आपली कातडी, कात. जशी ते टाकून देत असतात ना, तशी माझी जीर्ण काया मी या अग्नीमध्ये आहुती म्हणून टाकत आहे. यावं, आणि वाल्मिकी रामायणात यावत जहामी म्हणले. जहामी म्हणजे त्याग करतो, पण मला समर्थांचा शब्द जास्त आवडला आहे, जुहोमी. म्हणजे मी त्याचं समर्पण करतो. टाकणं, अग्नीमध्ये समिधा टाकणं वेगळं आहे आणि त्याची आहुती देणं याच्यामागे जास्त पावित्र्य वाटतं. तसा स्वतःच्या देहाचं त्यांनी आहुती रूपानं त्याग केलेला आहे. शरभंग ऋषींनी त्यानंतर अग्नी प्रज्वलित केला, अधिक प्रज्वलित केला आणि स्वतःचीच पूर्णपणे आहुती दिली. महाबुद्धिमान अशा ऋषींनी अग्नीत प्रवेश केला. त्या थोर महात्म्याचे आता बघा, अग्नीत प्रवेश केल्यावर सुद्धा इतके बारकावे सांगायची काही गरज नाही. झालं, संपतं एका क्षणात. हल्ली तर काय विद्युतदाहिनी, बटन दाबल्या संपतंय. पण त्या अग्नीनं त्यांचा कसा हळूहळू स्वीकार केलेला आहे ते फार त्यांनी छान सांगितले. की पहिल्यांदा त्या महात्म्याचे केस आणि अंगावरची लव ही अग्नीत दग्ध झाली. नंतर जीर्ण झालेली त्वचा दग्ध झाली. मग अस्थी आणि नंतर मांस वगैरे दग्ध झालेलं आहे. जे हळूहळू शांतपणे त्यांची आहुती अग्नीनं स्वीकारली. ते शरभंग मुनी अग्नितुल्य तेजस्वी कुमारांच्या रूपात प्रगट झाले. जसं मगाशी विराधसुद्धा तसाच प्रगट झाला होता, तसं हे सुद्धा सुंदर अशा तरुणाच्या कुमाराच्या म्हणले तरुणाच्या तेजस्वी कुमाराच्या रूपात प्रगट झाले आणि अग्निराशीतून बाहेर निघून अत्यंत शोभून दिसायला लागले. ते अग्निहोत्री पुरुषाच्या, महात्मा मुनींच्या आणि देवतांच्याही लोकांना ओलांडून ब्रह्मलोकात जाऊन पोहोचले सुद्धा, पण सुंदर असं तेजस्वी रूप घेऊन गेलेले. पुण्यकर्म करणाऱ्या द्विजश्रेष्ठ शरभंगांनी ब्रह्मलोकात पार्षदांसहित पितामह ब्रह्मदेवांचं दर्शन घेतलं. पोहोचले ते, आणि ब्रह्मदेवसुद्धा त्या महर्षींना पाहून खूप प्रसन्न झाले. आणि त्यामुळं ते सांगतात की महामुने, तुमचं शुभ स्वागत असो. चांगली गतिर्भरता प्रभू साक्षी आहे ना, निवासम शरण सुरुत, हे सगळे सुरुत आहेत भक्त त्यांचे. आणि त्यामुळं ते स्वतः भगवंतांनी त्याचं ब्रह्मदेवांनी स्वागत केलेलं आहे. सपुण्यकर्म फल कर्मभवने द्विजर्षयः पितामहं सानुचरं ददर्शः पितामहश्चापि निरीक्षतं द्विजं तपस्विनं स्वागतमित्युवाचः. स्वागतम, त्यांचं स्वागत केले.
पितामहश्चापि समीक्षतन् द्विजं ननंद सुख सुस्वागतमित्युवाच. ह म्हणजे जोडण्यासाठी शब्द असतो. वाल्मिकी रामायणात सुस्वागतम म्हणले, समर्थांनी स्वागतम म्हणले. कारण शब्दशः जर म्हणलं तर आपण मराठीमध्ये सुस्वागतम म्हणतो, पण खरं स्वागतम हा शब्द जास्त बरोबर आहे. सु म्हणजे चांगलं, आगतम म्हणजे आगमन, चांगलं आगमन. त्याला पुन्हा सु लावायची गरज नाही. सुस्वागतम आपण म्हणतो म्हणजे चांगलं चांगलं आगमन किंवा स्वागत ह्याची गरज नसते. म्हणजे इतके बारकावे सुद्धा या प्रत्येक श्लोकातून लक्षात येतात बघा. आपण नमुन्यासाठी काही घेत आहोत. आता सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये त्यांचा प्रवेश होतोय. असं वाटतं की खूप विचार करत होते मी 2-3 दिवस की पटपट सांगावं का. विराधाला मारलं, लगेच शरभंगांकडे गेले, लगेच सुतीक्ष्णांकडे गेले, 5 मिनिटात कथा संपून जाईल. आणि अशाच कथा सांगितल्या जातात. पण हे बारकावे आपल्याला समर्थांनी रचलेले आणि वाल्मिकींनी लिहिलेले ह्या दोन्ही गोष्टी समजाव्यात म्हणून हा जरा आटापिटा आहे. तर शरभंग ऋषी हे ब्रह्मलोकाला गेल्यानंतर तिथे अवतीभोवती असलेले सगळे तपस्वी जन अत्यंत तेजस्वी अशा ककुत्स पुत्र रामाकडे आलेले आहेत. आता ते गेले, आता तिथं ते हे झालं म्हणजे वन शरभंगरहित झालं. पण बाकीचे जे तपस्वी आहेत ते सगळे रामाकडे आलेत. मग त्यांची नावं सगळी सांगितली. वैखानस, वालखिल्य, पृश्रप, ही नावं सगळी वेगळे. पृश्रप हे तर नाव मी 3दा चेक केलं. आणि मरीचिप असे हे सगळे ऋषी वायुभक्षण करणारे होते. कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. मी नेहमी रामायणातल्या 3 गोष्टी लक्षात ठेवते: अपभक्ष, वायुभक्ष आणि जलभक्ष. फक्त तेवढ्यावर राहणारे होते. सूर्यकिरण प्राशन करणारे आणि केवळ जलाहार करीत असलेले होते. तर तेथील तपस्वी दंडकारण्यात राहणारे केवळ दातांनी बारीक बारीक करून खाणारे असे होते. आणि केवळ झाडांची पानं खाणारे होते. आणि उखळात धान्य कुटून तसंच खाणारे होते. म्हणजे मला हे बारकावे खरंच विशेष वाटते. हे ऋषीमुनी खरोखर थोर महात्मा होते आणि माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे तेजानं तळपणारे होते. आकाश हेच घर असलेले अग्निकुंडामध्ये शयन करणारे होते आणि निशाकाळी अंधकारातही निद्रा न घेणारे. पण अग्निकुंडावरच शयन करायचं म्हणजे त्यांना वेगळी अंथुणं पांघरुणं शय्या काही नव्हत्या बरं. आणि दमनशील त्याचप्रमाणे दिगंबर वृत्तीचे अजपाजपात मग्न असणारे असे हे सगळे होते. आणि असे 5 प्रकारचे तपाचरण करणारे असे हे थोर महात्मे होते. आत्ताच 5 मिनिटापूर्वी सगळ्यांना माहिती आहे की कल्याणाचे जे कल्याणाचं ज्या वेळेला अगदी म्हणजे आता खात्री झाली होती समर्थांना की आता हा पूर्ण तपस्वी किंवा खरा शिष्य योग्य ठरलेला आहे आणि आता त्याला भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. तर त्याला विचारतात, हनुमंत विचारतात समर्थांना की आता कल्याण आहे का, तुम्हाला काय वाटतं. तर ते म्हणतात हो आता अगदी तो योग्य झालेला आहे. आणि त्यांनी जी त्याची परीक्षा घेतली, मी मग अशी खूप वेळ वाचत होते, मी रमून गेले होते त्याच्यामध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वृद्धाच्या रूपात येतात हनुमंत. आणि समर्थांनी त्यांना ओळखलेलं असेल पण ते त्यांना सांगतात यांना आपल्या ह्याच्यामध्ये बसवून घ्या मंदिरामध्ये आणि ते काय म्हणतील तशी त्यांची सेवा करा. तर हे कल्याण जातात, विचारतात, चौकशी करतात काय खायचे, काय प्यायचे, काय देऊ. ते म्हणे मला काही नको, फळं मुळं काही नको म्हणे, मला फक्त जल हवं आहे, पाणी हवं. आणि माझी तहान छोटीशी नाही आहे, मला 2 हांडे तरी पाणी लागतं. तर आता समर्थांना आणलेलं पाणी होतंच हांडे भरलेले, ते लगेच त्यांनी आणून दिले. त्याने एका क्षणात ते प्राशन केले. म्हणजे हे जेव्हा ऋषींचं वर्णन ऐकत होते आणि ते जेव्हा वाचत होते तेव्हा मला इतकं साम्य वाटलं की साक्षात हनुमंतही तसेच होते. आणि म्हणे मला अजून पाणी हवं आहे, माझं एवढ्यांनी समाधान झालं नाही. आता वर्णन करत नाही असं 5-6 वेळा त्यांना आणायला लावले. आणि 2 पुरत नाहीत म्हणून 3-4 हांडे, 2 हातात 2, डोक्यावर 2. शेवटच्या क्षणी तर त्यांना म्हणजे आणि इतके एका मध्यावर आले होते, भोजनाची वेळ झाली होती, त्यांनी 2 घास खायला सुरुवात केली. तेवढे त्यांनी त्यांना बोलवलं आणि पुन्हा म्हणे अरे मला खूप तहान लागली, काहीच दिलं नाहीस तू. पुन्हा ते विचारे म्हणजे नमस्कार करून उठलेले आहे बरं का, अन्नाचा त्याग नाही केला, नमस्कार केला आणि पुन्हा आणायला गेले. पुन्हा पाणी घेऊन आले आणि पुन्हा संध्याकाळी म्हणतात
अरे मी खूप तहानलेला आहे, मला पाण्याशिवाय काही होत नाही. म्हणून पुन्हा जेव्हा गेले ना, ते अजून उपाशीच होते ना, जेवलेच नव्हते. पुन्हा 4 हंडे घेऊन गेलेले आहेत आणि ज्या वेळेला घेऊन येत असतो त्यावेळेला त्याला चक्कर यायला लागते. सांगा तुम्ही, कल्पना करा, त्या सज्जनगडावर वर 4 हांडे पाणी नेणं, रिकामीसुद्धा आपण 1 हांडासुद्धा घेऊन जाऊ शकणार नाही. आपलं तर सोडा, ते अवर्णनीयच आहे सगळं, म्हणजे अनाकलनीय. तिथे ते मारुती त्यांना प्रगट झाले आणि म्हणतात, अरे कल्याणा, तो अगदी नतमस्तक झाला आणि म्हणे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, आता तू यशस्वीरित्या सगळं तुझं कार्य कर. आणि त्यांना आनंद झाला आणि मग ते तिथे अदृश्य झालेले. तर इथे असं प्रत्येक या ऋषींचं सगळं वर्णन ऐकलं की अपभक्ष, वायुभक्ष, आणि असे ते राहत होते, अजपाजप करत होते. प्रत्येक श्वासाबरोबर फक्त नाम घेणं हे त्यांचं चालू होतं आणि अशी 5 प्रकारची तप करत होते आणि ते रामाजवळ सगळे आलेले आहेत. आता ही जी समर्थांनी केलेली वर्णन आहेत ना, ही अधिक आहेत बरं का. खरं म्हणजे ते संस्कृत वाचावंसं वाटतं, पण मग पुढं जाणं होणार नाही. चातुर्मास कृताहारा निराहारास्तथैवच. चातुर्मासाचा आहार, आत्ता बरोबर चातुर्मास सुरू आहे, योग्य वेळेला आपला चाललाय बघा. आणि निराहारा, आहार कुठलाही घ्यायचा नाही, फक्त जलावर राहायचे. वृक्षाग्र सक्तपादाश्च ये चरंती महत्तपहा. आणि वृक्षाग्र म्हणजे वृक्ष जसा एका बुंद्यावर उभा असतो तसे एका पायावर उभे राहून हे तप करत होते. अदर्शनेन ये धर्मं चरन्ति नियमव्रताः एकांगुष्ठेन तिष्ठन्ति ये च भूता विहिंसकाः. एका अंगठ्यावर उभे राहत होते. तथोर्ध्ववासिनो दांतास्तथार्द्र पट्टवाससः. ओले वस्त्र परिधान करून त्यांची तपश्चर्या चालायची. आकाश निलयाश्चैव तथा स्थंडिलशायिनः. मगाशी सांगितलं तसं स्थंडिल, यज्ञासाठी केलेलं जे स्थंडिल आहे त्याच्यावर झोपत होते. तर अशी सगळी हे करत होते, ते साधना करत होते. आणि सगळे धर्म जाणणारे, तपस्वी, धर्मज्ञांमध्ये श्रेष्ठ असे सगळे रामाकडे आलेले आहेत. आणि सगळेजण त्याचं समाधान करतायत, हात जोडून म्हणतायत की ककुत्स पुत्रा. जे मी सांगितलं की श्रीरामांना 14 वर्ष वनात आल्यानंतर काय कार्य होतं. लोकांना वाटतं बरे एन्जॉय करतायत, फिरतायत. नाही, एक क्षणसुद्धा तसा एन्जॉय म्हणून ते नाही वावरत. ते म्हणतात की ककुत्स पुत्रा, पृथ्वीवरील सर्वांपेक्षा महान आणि सामर्थ्यशाली असलेला तू सगळ्या ऋषीमुनींचं संरक्षण करण्यासाठी मुख्य आहेस, श्रेष्ठ आहेस. आणि देवांमध्ये सुद्धा श्रेष्ठ. इंद्र जसा शोभावा तसाच तू आहेस. तर आपल्या तपाचरणाचे आणि अत्यंत पराक्रमानं त्रैलोक्यात तुझी कीर्ती पसरलेली आहे, आम्ही ऐकलेली आहे. पण केवळ पितृभक्तीमुळे आपलं नगर, आपले प्रिय प्रजाजन सोडून तू इथं आला आहेस. थोर महात्मास आहेस, धर्माचरणी आहेस आणि या आमच्याकडे तपस्व्यांकडे आलेला आहेस. आम्ही तुला हात जोडून विनंती करत आहोत की तू आमच्यासाठी मान्य करावीस. हे पृथ्वीपते, इथे अत्यंत नीच लोक किंवा हे सगळे राक्षस आम्हाला त्रास देतात आणि तू आम्हाला पुत्रवत स्नेहानं वाढवलेल्या, म्हणजे ते जे आम्ही जो पुत्रासारखी ही धान्य वाढवत होतो, तर त्याचा सगळ्यांचा ते नाश करतात रे हे दुष्ट लोक. म्हणून आमच्या प्रिय प्राणांचं जबरदस्तीनं हरणही करतात. तर अशा क्रूर, कामलोलूप आणि दुष्टांपासून सदैव नियमाने राहणाऱ्या अशा आमचं तू रक्षण करावंस. विनवणी करतायत हो. हे राजा, अशा प्रकारे धर्माचरण करणाऱ्या प्रजेचे तू सदैव रक्षण करावंस. म्हणजे आम्ही तुझी प्रजाच आहोत रे, फक्त दूर राहणारे आहोत. आणि त्यामुळं त्रैलोक्यात व्यापणारी कीर्ती तुला मिळणार आहे. तो तू त्यांचा रक्षण करता असूनही हा मोठा ब्राह्मण समुदाय इथे या पृथ्वी तलावर आहे, या राक्षसांकडून मारला जात आहे. पश्यराम शरीराणी ऋषीणां भावितात्मनां हतानां राक्षसैर्घोरैर बलिभी क्रूर कर्मभिः. अगदी बळी द्यावा तसे ते याला क्रूर कर्मानं मारत आहेत. आणि म्हणून हे ऋषीमुनींचे देह क्रूर अशा राक्षसांकडून नष्ट केले जात आहेत. तू एकमेव आमचं शरण्यस्थान आहेस आणि त्यामुळं आमच्या रक्षणासाठी आम्ही तुला शरण आलेलो आहोत. तेव्हा हे धनुर्धारी रामा, आम्हा सर्वांचं रक्षण कर. आणि त्या थोर महात्मा तपस्वी जनांचं बोलणं ऐकलं. तो धर्मात्मा राम सर्वांना हात जोडून म्हणतोय, आपण अशी दीनवचनं बोलू नका. रामाला वाईट वाटते एवढ्या श्रेष्ठ अशा
आदरणीय आणि परमपूजनीय अशा सगळ्या महर्षींनी आपल्याला असं म्हणावं हात जोडून, तुम तो नैवमर्हत मां वक्तुम अहमेवं स लक्ष्मणः तपोवृद्धान वयोवृद्धान शरण्यान शरणागतान. तर तुम्ही शरण येऊ नका, पण मी माझ्या भावासह आमचं कर्तव्य आहे आणि तुम्हाला मी तुमचं संरक्षण करेन. आपण वयोवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात, आपणा हे सगळं वर्णन मला तर वाटतं हल्लीच्या तरुणांनी आणि हल्लीच्या कुमारांनी ऐकलं पाहिजे. म्हणजे वृद्धांशी कसं बोलायचं हा एक चांगला वस्तुपाठ आपल्याला बघायला मिळतो. आपण सगळ्यांनी सांगावं आपल्या घरात नातवंड मुलं असतील त्यांना की किती लीनतेनं बोलायचे, मोठ्यांशी कसं वागायचे. बरं, आपला कधी परिचय नाही त्यांच्याशी कसं बोलायचे. आणि आपणासह आलेल्यांचं सगळ्यांचं आम्ही आश्रयस्थान आहोत. मी आणि लक्ष्मण नाना प्रकारच्या पक्षीगणांनी गजबजलेल्या अशा दंडकारण्यात आपलं इप्सित साध्य व्हावं. त्यांना काय पाहिजे? फक्त मोक्षस्य आकांक्षा, मोक्षमुक्ती हवी त्यांना. अशा दंडकारण्यात आपल्याला आपलं इप्सित साध्य करण्यासाठी मी लक्ष्मणासह इथं आलो आहे आणि या पृथ्वीवरील राक्षसांचा नाश करून आपल्या मुनिसंघाचं रक्षण करून आपणा तपस्वी जनांचं वास्तव्य इथं सुखकारक होईल असंच कार्य मी करीन. तेव्हा या इक्ष्वाकुवंश प्रभव अशा थोर महात्म्यानं सदैव सर्वांची संकट दूर करणाऱ्या त्या रामानं ऋषीसंघाचं समाधान केलं आणि त्या महर्षींसह राम सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमाकडे निघाला. मी मगाशी म्हणलं निघाला, पण मध्यंतरी हा सगळा जो आहे सगळ्या ऋषींचा जो म्हणजे विनवणीचाच याचा भाग आहे की त्या सगळ्यांनी त्याचं जे कौतुक केलेलं आहे तो महत्त्वाचा होता. आता सुतीक्ष्णांच्या आश्रमापर्यंत आज आपण पोहोचू की राम, लक्ष्मण आणि आपली पत्नी वैदेहीसह या ब्राह्मण संघाबरोबर सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमाकडे गेला. ते सगळे त्याच्याबरोबर आले आणि ते रस्त्यानं दूर जाऊन नदी तरून पलीकडे गेले. तेव्हा त्यांनी नील पर्वत, त्याच्या सभोवतीचं जंगल, इक्ष्वाकुवंशीय राम लक्ष्मण अनेक प्रकारच्या वृक्षांनी गजबजलेल्या अरण्यातील वृक्षवेलींनी वेढलेल्या त्या आश्रमापर्यंत आले. सगळं चैतन्य होतं बघा त्यावेळेला, निसर्गरम्य. निसर्गाचं संरक्षण त्या काळी केलं जात होतं. आता आपण दंडकारण्य अभियान सगळे सध्या चाललेत वृक्षारोपणाचे, चांगले जे घेत आहेत ते खूप चांगले उपक्रम घेत आहेत. आता आमच्या इथे संजय मालपाणींनी 56वा वाढदिवस म्हणून 56,000 झाडं लावली. अशी प्रत्येकानं आपल्या दारामध्ये 2 झाडं 4 वृक्ष काहीतरी आपण जोपासना करायला पाहिजे, तर पुन्हा ही समृद्धी आपल्याला प्राप्त होईल. मग आता जटाभस्म चर्चिलेल्या अशा सुतीक्ष्ण ऋषींना पाहून रामानं त्यांची विधिवत पूजा केली. बघा, त्यांनी आपला स्वागत करायच्या अगोदर पहिल्यांदा आपण त्यांचं करायचे, आपण त्यांना नम्र व्हायचे, नम्र. आणि मग राम सत्यनिष्ठ महर्षी अशा तो सांगतो की मी राम आहे. आणि शस्त्रधारी रामाकडे निरखून पाहिल्यावर त्या ऋषींनी रामाच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. फार प्रेम असायचं बघ, आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं तरीसुद्धा एवढं प्रेम. अभिवृद्ध्यर्थ आशीर्वाद दिला आणि म्हणतात की हे अमोघ शस्त्रधारी महाबाहू रामा, तुझं इथं स्वागत असो. आल्या आल्या स्वागत केलं. मी ऐकलं होतं की आपण राज्यभ्रष्ट होऊन चित्रकूट पर्वतावर येऊन राहत आहात. चित्रकूटापर्यंत आल्याची वार्ता त्यांच्यापर्यंत आलेली होती. आम्ही तुझी वाटच पाहत होतो. मी इथं थांबलो आहे. तोपर्यंत देहत्याग करून देवलोकालाही गेलो नाही. तुझ्यासाठी जशी त्या शरभंगांची तशीच यांची अवस्था आहे. आणि माझ्या पुण्याच्या साह्यानंच इथं 100 यज्ञ करणाऱ्या इंद्रानं सर्व लोक जिंकले आहेत. तेव्हा हे ककुत्स पुत्रा, तू इथंच लक्ष्मणासह वास्तव्य कर. आता त्यांना राहण्यासाठी जरा चांगलं, आणि ते छान सांगतात बरं का की आता तू इथेच राहा. तपश्चर्येनं सगळे देवर्षी वगैरे जिंकलेले आहेत, तेव्हा माझ्या कृपेमुळं तू इथंच विहार कर आणि आनंदानं राहा. प्रतीक्षमाणस्त्वामेव नारोहामि नरोत्तम देवलोकमितो वीर त्यक्त्वा देहं महीतले इहोपस्थस्य काकुत्स्थ देवराजशतक्रतुः सर्वान् लोकान् जितानाह मम पुण्येन कर्मणा. त्या इंद्रानं माझ्या पुण्यामुळं सगळे लोक जिंकून घेतले होते. आणि तसाच हा राम आहे. उग्र तपश्चर्या असलेल्या सत्यवचनी महर्षी अशा साक्षात ब्रह्मदेव असलेल्या त्या थोर महात्म्यांना राम म्हणतो की हे भगवान,
आपल्या दर्शनानंच मला जणू श्रेयस प्राप्त झालं आहे. नुसतं दर्शन. आता ज्ञानदेवसुद्धा बघा त्या अमृतानुभवात सांगतात की अर्धोन्मिलितची दृष्टी असते, कृपादृष्टीनं आपल्या शिष्याचं कल्याण करणारे, तसे हे सगळे ऋषी होते. आणि आपणासारख्या धर्मनिष्ठ जनांच्या सहवासात इथं कुटी उभारून मी राहीन आणि माझी तपश्चर्या करत राहीन. प्राणीमात्रांच्या हितासाठी झटणाऱ्या हे भगवान, आपलं इथं सगळं कुशल आहे ना. मीही इथं राहून सर्व लोकांचं कल्याण मिळवीन. या काळात महामुनी मी इथेच राहू इच्छितो. सर्व जनांकडून पूजिले जात असलेल्या महर्षींना राम असं म्हणतो. अतिशय आनंदित झालेले ते महान ऋषीसुद्धा मधुरवाणीनं त्याला म्हणतात की साक्षात राघव राहणार म्हटल्यावर आता आम्हाला कुठलंच संकट नाही. आपण कधी कधी असं कोणी आपल्या प्रिय आलं की म्हणतो गा आता तुम्ही आलात मला काही काळजी नाही, मुलाही असू देत किंवा अगदी जवळचे नातेवाईक मित्र. आणि मग ते म्हणतात की राजपुत्रा, पशुपक्ष्यांनी गजबजलेल्या या आश्रमात तू आल्यामुळं रात्रीच्या वेळी त्या लोभी निशाचरांपासून आता आम्हाला भय कुठून राहणार. लगेच त्यांचं बोलणं ऐकलं की लक्ष्मणाचा ज्येष्ठ बंधू राम धनुष्याला बाण जोडून प्रत्यंच्या खेचून म्हणतो की इथे जरी महाकाय असे प्राण्यांचे कळपच्या कळप आले तरी त्यांना मी ठार करीन, किंवा राहणाऱ्या अन्य जनांच्या रक्षणासाठी एकाच ठिकाणी एकाच आश्रमात माझं वास्तव्य योग्य नसलं, कायम राहणार नाही येतो, तरी आपणासारख्यांचा आनंद यासारखे दुसरं माझ्यासाठी काहीही उचित नाही, आणि म्हणून मी आता इथे काही काळ राहतो. आणि हे बोलणं चालू असतानाच संध्याकाळ झाली. दोघांनी विधिवत सायं उपासना केलेली आहे. कुठलीही उपासना रामानी लक्ष्मणांनी सोडलेली नाही, कितीही पायी जाऊ, कितीही काही होऊ. आणि मग संध्याकाळनंतर आलेली रात्र झालेली आहे. महात्मा सुतीक्ष्णांनी स्वतःच तपस्वी जनांनी सेवन करण्याजोगं शुभ्र अन्न, म्हणजे शुभ अन्न, शुभ अन्न घेऊन त्या दोघांना त्यांनी दिलेलं आहे आणि सत्कारपूर्वक त्यांना अर्पण केलं. अशी ह्या सुतीक्ष्णांच्या आश्रमापर्यंत वाटचाल झालेली आहे. आता दंडकारण्यामध्ये त्या म्हणजे आपण जे पाहतो आता पुढे जाणार आहेत, तर तिथे त्या मंडळाकडे किंवा आश्रम मंडळाकडे तिकडे भरपूर दंडकाश्रमात भरपूर दंडकारण्यात भरपूर ऋषी आणि भरपूरांचे आश्रम आहेत. तर तिथं आता हळूहळू पोचायचं आहे. सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमातून अन्यत्र वास्तव्यासाठी जाण्यासाठी श्रीराम आता ऋषींची अनुज्ञा घेतो. कुणाला दुखवायचं नाही. एखादा म्हणल्यानं राहा, आता आलाय तर 4 दिवस राहा, अगदी हो म्हणायचं, म्हणजे त्या माणसाला आनंद होतो. पण त्यांनी लगेच आपलं धनुष्य सज्ज ठेवलंय, सांगितलं तुम्हाला काहीच काळजी करायचं कारण नाही, पण मी आता पुढच्या ह्याच्यामध्ये निघत आहे असं म्हणून त्यांचंही मनाचं समाधान केलं. आणि लगेच सुतीक्ष्ण ऋषींशी बोलणं झाल्यावर रात्र सरून पहाड जेव्हा होते त्यावेळेला सीतेसह श्रीरामांनी उचित वेळी उठून अगदी त्यांनी इतकी सुंदर वर्णन केली, इतकी सुगंधित कमळाच्या जलानं स्नान केलं, सकाळचं अन्निक उरकलं आणि ते पुढे निघालेले आहेत. इथेच आपण थांबूया. शेवटचे 1-2 श्लोक किंवा काहीतरी प्रार्थना म्हणू आणि आजच्या ह्याला विराम देऊया, कारण सगळ्यांना जास्त वेळ थांबणं योग्य नसतं. तसंच मागच्याही वेळेला बोपर्डीकर सरांनी लिहिलेलं असं पण काही श्लोक रामरक्षा तसं दासरक्षा पाहिलेली होती. कृपैषा रामदासस्य रक्षायत पूर्णतां गता रामराज्यं च सौख्यंच भवताद् भारते चिरम् प्रसादात् रामदासस्य धर्मसूर्योदयो भुवि तत्कृपयैव विश्वं स्यात् सत्यं शिवं च सुन्दरम् यावस्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले रामदास कथा तावत् लोकेषु प्रचरिष्यति. इथं मी रामदास कथा म्हणजे रामदासांनी लिहिलेली कथा, रामाची कथा असा अर्थ घेते आणि म्हणून इथे आपण थांबणार आहोत. राम राम नाम पावन नित्य करणे राम स्मरण राम राम नाम पावन नित्य करणे राम स्मरण. त्यांनीच रचले बरं का, इतकं सुंदर आहे. राम आत्मा राम ईश्वर विश्वरामच
तो चराचर राम दैवत पतित पावन राम राम नाम पावन सर्वज्ञानी सर्वगामी सर्वव्यापी राम स्वामी सर्वशक्ती विश्वस्पंदन राम राम नाम पावन नित्य करणे राम स्मरण सर्वज्ञतो सर्वात्मक सर्वेश्वर पूर्णात्मक देतसे संजीवन राम राम नाम पावन राम श्वास रामोच्छ्वास स राम रूपच रामदास रामदास च राम गायन राम राम नाम पावन नित्य करणे राम स्मरण दास होऊनी राम भावे दास होऊनी राम भावे राम होऊनी विश्व भावे राम होऊनी विश्व भावे सारे मध साम गायन साम गायन साम गायन राम राम नाम पावन नित्य करणे राम स्मरण नित्य करणे राम स्मरण नित्य करणे राम स्मरण राम नाम स्मरण. धन्यवाद. आजची सेवा श्री समर्थांना श्री रामरायांना अर्पण करते आणि आपल्याला काही थोडंसं न्यून जाणवलं असेल तर ते माझं आहे, त्याबद्दल क्षमस्व. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता सर्वांना. जय जय रघुवीर समर्थ.